गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला, सकाळच्या वाजलेले आहेत 8 आणि माझं चालू झालेलं आहे काम. सगळ्यांना सकाळ सकाळ अयो चला आतमध्ये. माणूस बाहेर आलं की लगेच हिंडायचं माग आणि कुत्री लगेच ताणते ती. तरी कुत्री गायब झाले ती. आता सकाळ सकाळचं बघा वातावरण. सूर्य आता उगवलाय. पोरं गेलेत शाळेत. आज शनिवार. ज्ञानेश्वरी अण्णा बापू आमचं रात्रीच घरी आले. तर रात्री उशीर झालता. गारठ्याचा आत्या काय आल्या नाही तर आत्या येतेलच आज. छान बघा कसं वातावरण झालंय. माझं चाललंय स्वयंपाक. कपडे हे धुवून झाले. ते जायचंय हॉटेलवर म्हणल्यावरती कपडे धुतली. गाईला गिनीगोल हे आणून टाकलाय मस्तपैकी छान असा. ती खाती गिनीगोल. तिला खाया टाकलं. चालोट ही झाली. तर देवपूजा राहिलेली आहे पण आता ती थोड्या वेळाने करते. भाजी शिजायला घालून. बापूंला परत रानात जायचं असल्यावर वैताग त्याला. आणि त्यांना स्वयंपाक झाला नाही होय. आता स्वयंपाक करायचा तर भाजी पडदिशीने काय करावी हे डोकं चालला नाही. बघू आता हुलगं बिलगं काहीतरी करावं. आमटी. पोरं गेली शाळेत. तयारी करून ठेवलेली इथं. आणले आता कढीपत्ता आत्ताशी. तर सगळं बघू आता काय करायचंय ते विचार करते. विचार करून सांगावं लागेल. भांडी घासावं लागते. आधी म्हटलं बाहेरचं उरकून घ्यावं. बाहेरचं एकदा उरकलं म्हणजे पाठापाठा घरातलं होऊन. लसूण चुलते आधी. मुगाची डाळ. पोरं घरी मस्तपैकी वरण भात करते आणि चपात्या करते. हिरवं पोरांना बेन खायचे आपलं. कुकरला लावते आधी डाळ. अयो चहा एकदा केलं करून दिलता सगळ्यांना. पोरांना पण सकाळचा नाश्ता चहा बिस्किट करून दिलतं. मग बाहेरचं काम करायला गेली. म्हणलं आधी आता बाहेरचं वरतून यावं. खूप थंडी वाजते त्याच्यामुळे स्वेटर काय अंगातून काढू वाटा नाही. चल आली का बाहेर नको ओरडू. दुसरं कुठं गेलं. मी आली आता. कुत्र्यांनी जर ताणलं ना तर काय खरं नाही गारट्याचं. आधी ते चलतंय लंगडत चहा करावा म्हणले एकदा म्हणून हे केले. दुधाचा चहा करून प्यावं. बापू येतील तवर. मुगाची डाळ घेतलेली. डाळ शिजायलाच घालते म्हणलं आधी. थोडं पाणी गरम होते. इकडं मांडायचं चहा. आता पाणी गरम होते. एक शिट्टीत तर डाळ शिजते. लगेच मस्त वरण करायचं. थोडासा छानपैकी भात करायचा. पोरांना एरबळ खाय नका. सर माग बाहेर जाऊ नको नाही तर अशी हानीन ना. कुत्र्याने ताणलं की पळ सुटायचं. मग घेणं ना देण्याचं नुसतं बाहेर हिंडायचं. तिथं काय ऊन लागा ना. बस की गपचीप उन्हात. तिथं नुसतं बाहेर हिंडाय पाहिजे. कुत्री ताणते ती उग येण्यासारखी नुसतं त्रास देत राहायचं. दुसरं कुठं गेलं का बाहेर. आता आलेलं दिसाना वाटतं. मांजरांना तसं का करताय. बाहेर का जाऊन देत नाही. काय होतंय माहितीये का. कुत्र आमची काय करतात. 2-3 कुत्री लय येडी ती. मांजरं दिसली नुसते त्यांना पळत राहतात. त्यांच्या मागं नुसते त्रास देत राहतात. म्हणून त्यांना बाहेर नाही जाऊन द्यायचं. बाहेर गेली की मग काय कामच की. कुत्र्याने अशी करून चिलमुडून 4 ही केली. आता कुत्री एक येली. तिला पण बरीच पिलं झाल्या. त्या दिवशी काही नीट दिसली नाही ती. पण थोडी मोठी झाल्यावरती दिसते. नको जाऊ वरती त्या भांड्याच्या ह्याच्यात. मग बघा केस काय नसतं. उग इकडून तिकडं साऱ्या अंगात कुत्री. आता मोठी व्हायला लागली की आता कोणाकोणाला न्यायच्या तिच्यात येऊन घेऊन जाते. बरीच आहे ती. तुम्हाला दाखवते आणि एका व्हिडिओमध्ये नीट. अजून ती छोटीच आहे ना. 2-4 दिवस झालं म्हणून ती काही नीट दिसलीच नाही. ती कुठं बसली. हो का बसायची जागा आहे का ती. होय ग.
अय बसायची जागा आहे का म्हणे ती? लई चित्री बाई. एक मिनिट, कोणाचा फोन आला.